महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। राष्ट्रवादीचे नेते जिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी। बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या टोळीमधील गँगस्टरकडनं जीवे मारण्याची धमकी। वडिलांच्या हत्येवेळी तू वाचलास पण आता वाचणार नाही, गँगस्टर जिशान अख्तरची धमकी। डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये रमेश म्हात्रेला जामीन देण्याचे हायकोर्टाचे संकेत। तपास जवळपास पूर्ण, 15 दिवसात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता। मुंबई हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलं। आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रेला राज्याबाहेर राहण्याची अट घालण्याचे संकेत। मुंबईमधील बोरिवलीच्या गोराई भागामध्ये वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या दरम्यान हवेत गोळीबार। केक कापताना एका तरुणाकडनं हवेत गोळीबार, गुन्हा दाखल। डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा। डॉक्टरांच्या संपामुळे एकही रुग्णाचा जीव जायला नको, हायकोर्टाने डॉक्टरांना खडसावलं। हायकोर्टाने निवासी डॉक्टरांच्या संपाची बाजू मांडणाऱ्या वकिलांना फटकारलं। आम्ही तुमची बाजू ऐकून घेऊ, मात्र तुम्ही संप तातडीने मागे घ्या, हायकोर्टाचे आदेश। हिंगोलीच्या शेंदुरसाना या परिसरामध्ये खासगी कंपनीच्या व्यक्तीला ग्रामस्थांनी पकडलं। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सर्वे करण्यासाठी आल्याचा ग्रामस्थांना संशय। हे लोक मला मारतील असं म्हणत कर्मचाऱ्याचा त्याच्या वरिष्ठांना फोन। वर्ध्यामधील मांडवा वर्धा रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी नागरिकांचे खड्ड्यामध्ये बसून आंदोलन। दिग्रस परिसरामध्ये नागरिकांचा रास्ता रोको करत ठिय्या। धरणगाव तालुक्यामध्ये महावितरणकडनं सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम। ठाकरेंच्या शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर मोर्चा। महावितरणच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी। पुण्यामध्ये झाकण उघडं राहिल्यामुळे महिला चेंबरमध्ये पडली। उंडरीमध्ये प्रकार समोर, नाना भानगिरेंकडनं व्हिडिओ ट्विट। महिला अगदी थोडक्यात बचावली, सीसीटीव्ही समोर।